नमस्कार बाळांनो, कसे आहात? ओळखलात का रे मला? मी माई, मी अनाथांची माई, सिद्धूताई सपकाळ. बाळांनो, मला इंग्रजी बोलता येत नाही बरं का, कारण मी 4थी पास ना. पण मला माझ्या मराठी भाषेचा फार अभिमान आहे. मी 14 देशात भाषण केले आहे, ते पण मराठीतच. गर्व आहे मला माझ्या मराठी भाषेचा. माझी नऊवारी फॉरेन रिटर्न आहे बरं का. माझं नाव चिंदी होतं. चिंदीची कधी सिद्धूताई झाले हे कळलेच नाही. मी 10 वर्षाची असताना माझे लग्न झाले. माझा नवरा 35 वर्षांचा होता. त्याचा रोजचा त्रास सहन होत नव्हता. माझ्या मुलीचा जन्म गोट्यात झाला. तिला पोटाशी बांधून मी कुठेही भजन ऐकायला जायचे. तिथे जाऊन गाणी म्हणायचे. स्मशानात रात्रभर राहणारी मी, जळणाऱ्या प्रेतावर भाकरी बांधून खाणारी मी सिद्धूताई सपकाळ. लोक मला विचारतात, माई तुम्ही गाणं गायला कसे शिकलात? अरे बेटा, गाएगा गाना तो मिलेगा खाना, गाएगा गाना तो मिलेगा खाना, और भाषण है तो राशन है, भाषण है तो राशन है. 42 वर्षी झाली बेटा, हजारोंची माय झाली. 242 जावई आहे, 40 सुनांची सासू आहे, 750 पुरस्कारांची मानकरी आहे. हम भी किसी से कम नहीं बेटा. आजकाल मला प्रश्न पड़तो, जिसे ऐसा बनाओ वो काबिल नहीं मिलता. पत्थर बहुत मिलते हैं मगर दिल नहीं मिलता, पत्थर बहुत मिलते हैं मगर दिल नहीं मिलता. मी साधी बोली बाई. जगता जगता इथपर्यंत पोचले हे कसे कळलेच नाही. ज्याची कोणी नाही त्याची मी सिद्धूताई. एक लक्षात घ्या बाळांनो, स्वतःचं दुःख घेऊन बसू नका. दुसऱ्यांच्या दुःखापर्यंत पोचा. संकटावर पाय ठेवून उभे राहा. त्याला घाबरून जाऊ नका. संकटावर पाय ठेवला तर ते आपल्याला वेलकम म्हणतात व नवीन रस्ता दाखवितात. जगलो तरच जीवनाचा अर्थ कळतो. जगा, खुशी खुशी जगा. धन्यवाद.